दूरच राहा. असं नसतंय सखुताई. आपला निर्धार पुरा होईस तोवर तुम्ही सहन केलंच की. तसं मी बी सहन कर. बरं अगोदर हे धान्य घ्या बघू. हे पोतं तर तुमच्या हक्काचं आहे. गावकीचा निकाल लागायच्या अगोदर शेतात जे काही पिकलं ते तुमच्याच हक्काचं आहे. तुम्ही खूप मायाळू आहात आणि हिम्मतवान सुद्धा. धन्य आहे तुमचे. हे धान्य तुम्ही आमच्याकडे घेऊन येत आहे म्हणून तुम्हाला मालकानं काट्यांची माळ घातली आहे ना, हो ना? गोदाता बाई ग, तू आमच्यासाठी किती वेदना सहन करतेस. मालकाच्या विरोधात जातेस. ही माळ दिसते पण आमच्या दृष्टीआड तो मालक तुला किती छळत असेल याची कल्पना करू शकतो आम्ही. सौद्याची राहू दे. तुम्ही नका वाईट वाटून घ्या. त्यांच्या नावचं कुक्कू लावलं तेव्हापासूनच सवय झाली. आता पातूर त्यांच्या होला हो करत गेले पर आता नाही. आता मान वर केली आणि ठरवलंय का अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं. जे जमल ते करायचं. विठुराया बळ दिलच की. हो ताई, नको नको. अगं खूप टोचतात ते काटे. आमच्यासाठी त्रास करून नको घेऊस. मला भाकरी नाही मिळाली तरी आम्ही पीस पिऊ, दूध पिऊ. पण तुला दुःख झालेला नाही चालणार. ऐक ना ग, काढते आधी. दोन घाव बसले. दोन थोबाडीत बसल्या. अरे टाळ असून बी तुळशी माळ नेमकी गळ्यात पडली. कशी पडली ते बी आमच्या डोळ्यात देखत. शिवाप्पाचं लुबाडलेलं धान्याचं पोत आमच्याच नाका घालून आमच्याच बेईमान कारभारीनं शिवाप्पाच्या घरी पोचवलं. अरे जळतोय रे, जीव जळतोय. डाव उलटा पडला. हो मालक, आज तुमच्या खेळावर पाणी पडलं जणू. नारवा. हा, आता आम्ही पाण्याचाच खेळ खेळणार. तयार राहा साकू. आता उलटा पडलेला डाव कसा उलटावायचा ते बघ. सखूच्या अंगात अजूनही कणकण आहेच. वैद्यबुवा म्हणाले ते खरे. आपण तिचं मन जपायला हवं. त्या नीच मालकाला बरोबर कळले. विठुरायाचा छळ केला की ही तडफडते. काहीही करायला तयार होते. काय झालंय? अशी अस्वस्थ का? आपणच लग्न लावून टाकू सखूचं मालकाशी. आई, काय बोलतेस तू? अरे सखूसाठी सांगते रे.
अरे कितीही आकांत तांडव केला तरी 100 रुपयाचं कर्ज फिटणार आहे का आपल्याकडून? कर्ज आहे म्हणजे तो मालक रोज नवीन कारण काढून छाळणार सखूला, हे स्पष्ट दिसतंय. त्याला सखूशी लग्न करायचंय, करून देऊ आपण. श्रीमंत घरातील सून होईल सखू, ऐश्वर्यात राहील, राऊळ उघडेल, विठुरायाची कैदेतून सुटका होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सखूचा रोजचा होणारा छळ थांबेल. पण यासाठी सखूचा बळी द्यायचा असला विचार तरी कसा येतो तुझ्या मनात? आई बाप आहे मी सखूचा, कसाही नाही आहे. हा मूर्खपणा जर मी केला ना तर त्या मालकापेक्षा मोठा दैत्य मी ठरेन. कल्पनेनं सुद्धा शहार येतो अंगावर. अरे पण सासूबाई, अहो आपली निरागस नाजूक लेक त्या राक्षसाच्या गळ्यात बांधायची? हे म्हणजे असं झालं की जे संकट ओढू नये म्हणून आपण इतकी जीवापाड धडपड करतोय, आता तेच संकट उपाय म्हणून सुचवताय तुम्ही. मग त्या राक्षसाचा रोजचा छळ थांबवण्याचा दुसरा कोणता उपाय सुचतोय तुम्हाला? पण म्हणून काय असला अभद्र विचार? अरे आता आणखीन काय फोड करून सांगू तुला? एकदा तिला पळवून नेली होती, तिथून सुखरूप सुटली ती, पण त्या राक्षसाच्या मनात भलते विचार येऊ नयेत आणि अशुभ काही घडू नये म्हणून सांगते. अरे अप्पा, म्हणून का राक्षसाला घाबरायचं? जे आपल्याला नको तेच करायचं, यापेक्षा जीव दिलेला परवडला. राक्षसाला घाबरायचं? माझ्या विठुराजवळ पुन्हा ते राक्षसाजोबा आलेत का? नाही ग बाळा, अगं कोणी आलेलं नाहीये इथे. हा, आणि तुझ्या विठुरायाला ना नीट सांभाळू आम्ही. आणि तुला सुद्धा तू झोप, शांत झोप. हो माई, मला काय झालं तरी चालेल, पण विठुरायाला काही होऊ नकोस. उमा, सखूला आतल्या खोलीत नेऊन झोप. सखू, बाळा आतल्या खोलीत जा. उठ. चल बाळा, उठ. हाच. विठुराया, ये बाळा. विठुराया.